नमस्कार मैत्रिणींनो. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागाचा थोडक्यात रिव्ह्यू मी तुम्हाला सांगते. आजच्या भागाची सुरुवात होते. सायली, अर्जुन आणि चैतन्य हे तिघेही सुमन काकूंच्या शोधात अक्षरशः हैराण झालेले असतात. सुमन काकू घरात नसल्यामुळे अर्जुन खूपच अस्वस्थ दिसत असतो. त्याचवेळी सायली ठामपणे सांगते की आत्ता सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे सुमन काकूंना शोधणं. सायली अर्जुनला सांगते की आधी आपण शांतपणे सगळं समजून घ्यायला हवं. सुमन काकू नेमक्या कुठे गेल्या, कधी गेल्या याचा विचार करत चैतन्य सुचवतं की रस्त्यावर लोकांना सुमन काकूंचा फोटो दाखवून चौकशी करायला हवी. तिघेही मिळून शोध सुरू करतात. प्रत्येकाला फोटो दाखवून विचारतात, पण दुर्दैवाने कुणीही सुमन काकूंना पाहिलेलं नसतं. दुसरीकडे मात्र घरात पूर्ण वेगळं वातावरण असतं. सगळेजण एकत्र बसून मजेशीर गेम खेळत असतात. अश्विन सगळ्यांना नवीन गेम समजावून सांगतो. तो सांगवर सेलिब्रिटीचं नाव लिहायचं आणि ते नाव कोणाच्या कपाळावर लावायचं. बाकीच्यांनी खाना करून ते नाव ओळखायचं, म्हणजे दमशेराजच. पहिली संधी अस्मिताची असते. तिच्या कपाळावर शाहरुख खान नावाची चिठ्ठी असते. सगळेजण खुणा करतात. कल्पना अचूक इशाऱ्यांनी अस्मिता पटकन नाव ओळखते. सगळ्यांना हसू येतं. सगळेजण खूप हसू असतात. त्यानंतर प्रत्येकाची पाळी येते. त्यानंतर कपाळावर सलमान खान नाव लावलेलं असतं. प्रताप रावांच्या कपाळावर सलमान खान नाव लावलेलं असतं. सुरुवातीला प्रताप गोंधळतात. खानाखुणा असूनही त्यांना अंदाज लागत नाही. शेवटी कल्पना थेट सलमान खानच्या स्टाईलमध्ये डान्स करून दाखवते. ते पाहून प्रताप बरोबर नाव ओळखतात. घरात हास्याची लाट ओळखते. पण या सगळ्यात मजेत सायली आणि अर्जुन नसल्याचं सगळ्यांच्या लक्षात येतं. ते दोघे कुठे गेले असतील असा सर्वांना प्रश्न पडतो. तेवढ्यात कल्पना सायलीला फोन करते. सायली पटकन सांगते ते फक्त बाहेर फेरफटका मारायला गेले होते, लगेच येत आहेत. फोन ठेवल्यावर सायली अर्जुनला सांगते की आता इथे जास्त वेळ थांबणं धोक्याचं आहे. घरच्यांचा संशय येऊ नये म्हणून लगेच परत यायला हवं. अर्जुनही सहमत होतो. इकडे प्रिया घरी येते, पण गेममध्ये गुंग असलेल्या कोणाचंही तिच्याकडे लक्ष जात नाही. मात्र खरा धक्का तेव्हा बसतो जेव्हा नागराज घरात येतो. प्रिया त्याला विचारते, तू इथे काय करतोय? नागराज मात्र नेहमीसारखा सहज वावरत दिसतो, जणू काही घडलंच नाही. सुमनबद्दल उलटसुलट प्रश्न विचारल्यानंतर काहीही उत्तर देतो, जेणेकरून स्वतःवर काही संशय येऊ नये. पण त्याच वेळी सायलीच्या मनात संशयाची पाल चुकचुकल्याला लागते. नागराजचं वागणं तिला अजिबात नैसर्गिक वाटत नाही. सायली, अर्जुन आणि चैतन्य पुन्हा एकदा निमित्त करून बाहेर येतात. तिघेही चर्चा करतात आणि अर्जुन ठामपणे ठरवतो की आता वेळ वाया घालवायचा नाही. तो थेट संवाद इन्स्पेक्टर फोनवर करून सुमन काकू हरवल्याची तक्रार नोंदवतो. अर्जुनलाही पूर्ण खात्री असते की त्या सगळ्यामागे नागराजच आहे, कारण याआधी सुमन काकूंवर त्याने हात उचललेला होता. घरी परतल्यावर सगळ्यांना सायली अर्जुनचं वागणं संशयास्पद वाटू लागतं. पूर्ण आजी थेट प्रश्न विचारतात. सायली मग सगळं सत्य सांगते. नागराज सुमन काकूंना मारहाण करत होता हे ते सगळं त्यांनी स्वतः डोळ्यांनी पाहिलेलं होतं. रविराज काकांना सुरुवातीला विश्वास बसत नाही, पण सायली सविस्तर सांगते सुमन काकूंना स्वतः हे सगळं कबूल केलं होतं. त्याच्या पाठीवरच्या जखमा, त्यांचा त्रास हे सगळं ऐकल्यावर रविराज संतापाने पेटतो. रागाच्या भरात रविराज नागराजच्या कानाखाली लावतो. घरच्या स्त्रीवर हात उचलायची हिंमत कशी केलीस तू, असं सुनावतं. पूर्ण आजी त्याला धारेवर धरतात. तुला मी मुलगा मानलं, पण तू या लायकीचा नाहीस, असं त्या ठामपणे सांगतात. दरम्यान सावंत इन्स्पेक्टर सुमनच्या मोबाईलचं लोकेशन पाठवतात. ते लोकेशन वेशीच्या बाजूचं असतं. हे ऐकताच नागराजच्या पायाखालची जमीनच सरकते. आता सगळ्यांना खात्री पटते की मोठा खुलासा लवकरच होणार आहे. आणि इथेच मग आजचा भाग थांबतो. आता नेमकी पुढे काय होणार आहे हे पाहणं मनोरंजक ठरणार आहे. हे पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. थँक्यू.